ती अशी असते जी पौर्णिमेचा उपवास करते, जो कुलदेवतेच्या नावाने असेल किंवा इतर अन्य देवतेंच्या नावाने असेल. परंतु आजच जी पौर्णिमा आहे तिला इतकं महत्त्व का? आणि याच पर्व काळावर आपण सर्वांनी गुरुपूजन का करायचं? मला पडलेले प्रश्न आणि त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा हा प्रयत्न मिळालेल्या 1 तासात जी सुवर्ण संधी. माहीत नाही मागच्या जन्मी आम्ही काय केलं, पुढे आम्ही काय करणार, पण समोर मूर्ती आपल्याशी बोलताना जेव्हा परमपूज्य प्रातस्मरणीय गुरुवर्य ब्रह्ममूर्ती दामोदरजी महाराज बाबा आपल्या समोर दिसत होते, विचार करून पाहूयात काय पुण्य असेल प्रत्येक इथे येणाऱ्या बाबांनी आपलं म्हटलेल्या प्रत्येक स्त्री पुरुषाचं. इथे तर स्त्री पुरुष भेदभावच नाही. सासूरवाशी कागा सासूरवाशी मज केले भगवंता, पहाटे काकड्यात आपण म्हटलं. जर या मृत्यू लोकावर, या पृथ्वीवर जन्माला आलेला प्रत्येक जीव, नवे नवे त्यातही नरदेहाला आलेला, हा जर सासूरवाशी आहे असं संत म्हणतात, तर मग मला एक पामर जडजीव म्हणून असा प्रश्न पडायला हवा, जो मी स्वतःला मुक्त समजतो, जो मी स्वतःला स्वतंत्र समजतो, जिथे मला असं वाटतं की मला सर्व प्रकारची स्वातंत्र्य माझ्या प्रपंचामध्ये, माझ्या व्यवहारामध्ये उपभोगता येतात. पण जर खूप खोल विचार करू गेलो आपण, तर या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा जर प्रयत्न केला, तर आपल्याला सगळ्यांना असं आढळेल की आपल्याला कुठलंही स्वातंत्र्य या भगवंताने दिलेलं नाही. मुक्त होता परी बळे झाला बद्ध. म्हणजे त्याने आपल्याला जन्माला घालताना कसं दिलं होतं? मला आईबाप नव्हते, जन्माला आल्यानंतर आईबाप. मला इतर नाती नव्हती, जन्माला आल्यानंतर नाती निर्माण झाली. गर्भातल्या बाळाला विचारा तुझे आईबाप कोण, त्याला जाणीव नसते त्या गोष्टीची. कारण त्यावेळेस त्याला अपवाद तुम्ही आणि मी सुद्धा नाही आहे की जो भगवंताला सोहम 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 असं म्हणतोय. म्हणजे अर्थात 9 महिने 9 दिवस मदालसा मातेने जे वर्णन केलंय, ती मदालसा माता जगात एकमेव अशी माता होऊन गेली जिला खरोखर आपल्या सर्व पुत्रांची काळजी होती. आणि त्यामुळे त्या मदालसा मातेने आपल्या गर्भामध्येच त्या पुत्रांना असा उपदेश केला की प्रत्येक पुत्र जन्माला आल्यानंतर, त्याची मुंज झाल्यानंतर तो राज्य, घरदार, आई वडिलांचा त्याग करून जंगलात जात असे. मदालसा मातेचं प्रकरण नक्की अभ्यासा, कधी वाचनात आलं तर नक्की वाचा. सविस्तर सर्व मदालसा मातेबद्दल साक्षात ब्रह्ममूर्ती गुरुमाऊलींच्या मुखातून ऐकण्याची संधी मला मिळाली. म्हणून या ऋणातून उतराई कसं होऊ? मी एकटी नाही, मी प्रतिनिधी आहे तुम्हा सर्वांची. आज एक दिवस 2006 साली अनुग्रह घेतल्यानंतर, नाही अनुग्रह मिळाल्यानंतर, नवे नवे बाबांनी मला आपलं म्हटल्यानंतर, अंगीकार केल्यानंतर 2006 पर्यंत अनंत लाखो कोट्यावधी चुकांचा, चुकीच्या गोष्टींचा पुतळा असलेली ही मनीषाताई नावाची एक वेडी मुलगी, जिला बाबांनी हजारदा झिडकारावं, तासनतास बाहेर विहिरीवर बसून बाबांच्या उठण्याची, म्हणजे व्यावहारिक भाषेत तुम्ही पण त्या अनुभवातून गेलात,
की आपण आल्यानंतर लांबचा प्रवास करून, माझा जवळचा होता 40 किलोमीटर, तुम्ही 400 किलोमीटर, 500 किलोमीटर, 1000 किलोमीटर प्रवास करून येतात आणि इथे आल्यानंतर नको मला, तुम्ही पंचपक्वान्न जरी दिलेत तरी मला नको आहेत, मला आधी माझ्या माऊलीचे चरण पाहू द्या. जोपर्यंत माऊलीचे चरण, माझं कपाळ त्या चरणांवर टेकणार नाही, त्यांच्या चरणांचे रजक्कण माझ्या मस्तकाला लागणार नाही, तोपर्यंत या जीवाला शांतता मिळत नसे. मग इथे आल्यानंतर असं कधीही कुठल्याही भाविकांनी, शिष्य परिवाराने, सेवेकऱ्याने सर्वांना हात जोडून विनंती आहे की असं कधीच मनात आणायचं नाही की आम्ही कालपासून आलो, आम्ही 4 दिवसापासून इथेच आहोत, तरीसुद्धा आम्हाला बाबांचं, बाबाजींचं, महाराजांचं दर्शन कुणी मिळू देत नाही आहे. असं मुळीच नाही आहे. या आजच्या कार्यक्रमाकरिता विविध वेगवेगळ्या ठिकाणाहून अनेक विद्वान, पंडित, आळंदीतले ज्येष्ठ श्रेष्ठ गुणीजन, गुरुवर्य, गुरुस्थानी असलेले, तुम्ही सर्व पितृतुल्य मातृतुल्य असलेले सर्वजण ज्यांच्याकरिता आज आलेला आहात, त्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन मला श्रीगुरु म्हणजे काय आणि श्रीगुरु सेवा म्हणजे काय, जो अनुभव मी 2006 ते आज 2024 पर्यंत घेतला आहे, तोच इथे बोलणार आहे. या व्यासपीठावरून बोलण्याचा माझा अधिकार नाही, माझी लायकीसुद्धा नाही आणि कुठलाही त्या बाबतीतला भ्रम माझ्या मनात नाही. संपूर्ण जागृत अवस्थेमध्ये मी बोलते. एक मात्र कळलं की या भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायातली 34 क्रमांकाचा हा जो श्लोक आहे आणि त्या श्लोकावरील जी ओवी आहे ती मला फार आवडते. कदाचित असं असेल ठाकरे महाराज की प्रत्येक साधकाला, ज्याला आपल्या गुरूंचा लाडका शिष्य व्हायचंय, त्याने मला वाटतं हा श्लोक आणि याच्या खालच्या जर ओव्या समजून घेतल्यात, कारण जन्मभर जरी ही ज्ञानेश्वरी घेऊन बसलो, आळंदीतले ठाकरे महाराज सांगतील, त्यांच्या निमित्ताने मला योग आला माऊलीच्या सहवासात 8 दिवस राहण्याचा. या सर्व संतांच्या, गुरूंच्या ऋणातून आज उतराई व्हायचे, पण मला माहिती आहे कोटी एक जन्म झाले तरी मला गुरूंच्या ऋणातून मुक्त होता येणार नाही. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई. जर जगद्वंद्य जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात की ठेविता हा पायी जीव थोडा, तर माझ्यासारख्या पामर जडजीवाने, प्रापंचिकाने, सांसारिकाने, ज्याला 24 तास 24x7 आणि 12ही महिने सतत प्रपंचाचीच चिंता लागलेली असते, प्रपंचाच्याच व्यापात गुंतलेला असतो, त्याने काय करावं? अगदी साधा सोपा सरळ परमार्थ, सहज बोलणे हित उपदेश, करुणी सायास शिकविती. ज्यांनी आपल्या सहज बोलण्यातून जा रे प्रवचनाला बैस, जा प्रवचनाला बैस हे म्हणण्यामध्ये जर आज्ञापालन केलं असेल, 2010 पासून परमपूज्य हरिभक्तपरायण दिलीप महाराज ठाकरे, हरिभक्तपरायण भागवत महाराज पांडसरे, हरिभक्तपरायण पुंडलिक महाराज खुरमुटे आणि यांच्या सोबतीला बरसाणे, गोताने, हट्टी, सतमाणे आणि जुनी गावं, आयचाळे येथील सर्व भजनी मंडळं आणि माझे ज्येष्ठ गुरुबंधू यांच्या समवेत मला जे शिकायला मिळालं ते ज्ञान बरवं ज्ञान होतं. पण ते शिकण्यासाठी काय करावं लागलं, काय करावं लागतं? महाराज म्हणायचे, मनीषाताई, गुरुसेवा करणं आणि श्रीगुरूंचा लाडका शिष्य होणं तुमच्या गाडग्या मडक्यांच्या संसार करण्या इतकी सोपी गोष्ट नाही.
आमच्या संतांनी म्हटलं की देव बाजारचा भाजीपाला नाही रे. आणि तो बाजारात जरी आला देवघ्या कोणी तरी आमच्याकडे जागाच नाही आहे. ती जागा कशाने व्यापली आहे हे सुद्धा साक्षात प्रातस्मरणीय परमपूज्य गुरुवर्य ब्रह्ममूर्ती दामोदरजी महाराज यांच्या अमृतवाणीतून तुम्ही आम्ही सर्वांनी वेळोवेळी ऐकलंय. मग हा अट्टहास का? सर्वांचा हा अट्टहास का? श्री ब्रह्ममूर्ती दामोदर महाराज संस्थानचे पदाधिकारी असोत किंवा माझ्या जन्माच्या आधीपासून ज्यांनी 45-50 वर्ष बाबांच्या सहवासात घालवली असे आळंदीचे गुणीजन जे माझ्या गुरुस्थानी आहेत अशी मंडळी असोत, मला आज असं जाणवलं की माझ्याकडून जी संस्थांनी बनवलेली कार्यक्रम पत्रिका आहे ती बऱ्याच जणांना या डिजिटल यंत्रावर सुद्धा पुढे फॉरवर्ड करायची राहून गेलेली असताना सुद्धा, कुठलंही निमंत्रण नसताना सुद्धा सर्वजण जसे पूर्वी येत होते तसे हजर झाले आणि 4 दिवसापासून लगबग करून की बाबांना कोणती गोष्ट आवडत होती ती मी केली पाहिजे, जो तो आपापल्या सेवेला तत्परतेने हजर आहे, हे जेव्हा पाहायला मिळतं, हे जेव्हा अनुभवायला मिळतं, तेव्हा माझ्यातला मी शिल्लक राहत नाही. आणि बाबा आपल्याला वेळोवेळी जे रागवत होते त्यांचं ते रागवणं आपल्यासाठी नव्हतंच, आपल्यात जे अवगुण ठासून भरलेले होते. बाबांचे जे कठोर बोलणं होतं ते आपल्याला मुळीच नव्हतं. आपल्या आत जे घर करून बसलेले होते त्यांना हाकलण्यासाठीच कठोर शब्द होते. आत जसे फणसाच्या गरे असतात तसे आपले बाबा. कदाचित मला मिळालेले 60 मिनिटं मी बोलू शकेन याची शाश्वती मला नाही, म्हणून मी मनातून त्यांचा धावा करते. महाराज, या व्यासपीठावरून तुमच्या समोर बोलणं ही सामान्य बाब नाही, पण माऊलीने म्हटल्याप्रमाणे बाळकाचे बोबडे बोल सुद्धा आईला कसे असतात, हवे हवेसे वाटतात, आवडतात. रात्री झोपच आली नाही, भजन म्हटलं जाऊ द्या, प्रवास करून आलीत मंडळी सर्व. राजूबाई यांचा खूप हट्ट होता की आपण भजन करूया. म्हटलं नाही, आपण पहाटे बाबांना आवडणारा काकडा वेळेवर करूया. जी गोष्ट आईला आवडते ती गोष्ट जर लेकराने केली तर लेकराला कशाचीच चिंता करण्याची गरज राहत नाही. म्हणून ते ज्ञान पैगा बरवे. ते बरवं ज्ञान कोणतं ज्ञान? जे कदाचित काहींना 1960, 1965, 1970, 80, 90, 95, अगदी काहींना 2020 इथपर्यंत जे ज्ञान बाबांच्या सहवासातून मिळालंय ते बरवं ज्ञान, पण संसाराच्या रहाटगाडग्यामध्ये ज्याचा मला प्रपंचात गेल्यावर विसर पडला, ते ज्ञान आज उजळून घेण्याचा दिवस. जसं पूर्वी तांब्या पितळीची भांडी होती ती वर्षातून एकदा लख करून घ्यायची. महाराजांच्याच गुरुवर्यांच्या भाषेत सांगायचं तर आपल्या या 12 महिने गंजलेल्या गाड्या ओव्हर ऑइलिंग करून घेण्याचा आजचा दिवस. मला तर कायम हसून म्हणायचे, मनीषाताई, तुमच्या गाड्या इतक्या निकामी झालेल्या आहेत की त्या कुठल्याही गॅरेजमध्ये जरी पाठवल्या तरी त्या दुरुस्त होण्याच्या लायकीच्या नाहीत. बरं, त्याच्याही पुढे जाऊन त्यांनी म्हणावं की परिसाजवळ लोखंड रागाने गेलं, प्रेमाने गेलं, कसंही गेलं लोखंड,
तर त्याचं काय होणार आहे? सोनं होणार आहे, बरोबर ना? पण लोखंडाने ठरवलं मला परिसाकडे नाही जायचंय, पण परीस जर लोखंडाकडे गेला तर तरी काय होणार आहे? मग आपलं काय झालंय? फक्त त्यांचं असं सांगणं असायचं की लोखंड सुद्धा जातिवंत असावं लागतं. म्हणजे त्याला जर गंज चढलेला असेल तर किती परिसाच्या जवळ नेलं तरी त्याचं सोनं लवकर होत नाही. काही प्रक्रिया आहेत, विज्ञान आहे, त्याच्यामागे काही प्रक्रिया आहेत. तसं अध्यात्म आहे, शास्त्र आहे, ह्याच्यामध्ये सुद्धा काही प्रक्रिया आहेत. काही माझ्याच जुन्या वह्या रात्री चाळताना वेळोवेळी महाराजांचं लिखाण पटकन करून घ्यायचं. तिथे लिहिलं आहे की गुरूंची अमृतवाणी, जे काही बोलले असतील पटापट बळसानाला असो कुठेही असो, त्यात अशी सुंदर सुंदर वचनं बाबांची जी मी वाचली, मला वाटतं ती शिदोरी त्या वह्यांमध्ये राहून काहीच कामाची नाही. बाबांनी म्हणावं, हा गाडग्या मडक्याचा जो संसार आहे हा कुणीही करतं, आणि संसार हा करावा लागत नाही, तो आपोआप होतो. पण करावा लागतो अट्टहासाने तो परमार्थ. आणि हा परमार्थ स्वतःच्या आचरणातून ज्यांनी आपल्याला शिकवला ते आपले गुरुवर्य परमपूज्य ब्रह्ममूर्ती दामोदरजी महाराज खेडगावकर. आता आजचं जे प्रवचन आजच्या तिथीला आणि 8 वाजता असायचं, त्या ती वेळ 8चीच का असायची? पिंपळगावहून एक बस यायची, ती बरोबर इथे 7:30 पावणे 8ला सर्व भाविकांना उतरवायची, आणि ते सर्व आल्यानंतर लगेच महाराज येऊन प्रवचनाला सुरुवात करायचे. मला सांगा, तुमचे माझे आईवडील एवढी काळजी त्यांनी केली होती की माझ्या लेकरांना फाट्यापासून इथपर्यंत चालायला लागू नये, माझ्या लेकरांना पंढरपूर त्र्यंबकेश्वरची वारी करताना रस्त्यावर हातात चटणी भाकरी खाण्याची वेळ येऊ नये, जे माझे खानदेश भागातील गुरुबंधू बरीच वर्ष दिंडी घेऊन जात होते, आणि निवृत्तीनाथांच्या वारीला गेल्यानंतर ठाकरे महाराज आहेत साक्षीदार, हातावर ती शिदोरी घेऊन खात होते. मसाले भात, खिचडी भात बाबा इथून बनवून घेऊन जायचे, आणि अश्रुपूर्ण नयनांनी बळसानेकर असू दे, गोतानेकर असू दे, त्या दिंडीत जेवढे लोक असतील, एकीकडे प्रसाद खायचा आणि डोळ्यातून अश्रू चालायचे की बाबा आमच्यासाठी तुम्ही पाचोऱ्याहून पहाटे ही शिदोरी बनवून आणली आहे. जिथे महाराजांचं पौषवारीला कीर्तन व्हायचं ती धर्मशाळा. अनेक गोष्टी आहेत, भूतकाळ काढायचा नाही आहे, पण काही कारणास्तव जेव्हा महाराजांनी तिथला राजीनामा दिला, इथे आपले ज्येष्ठ गुरुबंधू भास्करनाना वाळुंज यांनी प्रश्न उपस्थित केला, महाराज आता आम्ही कुठे जायचं, आम्ही कुठे जायचं? महाराज म्हणाले, त्याची इच्छा असेल तर त्याच्याही पेक्षा सुंदर जागा मी तुम्हाला जाताना नक्की देऊन जाईल. आणि आज सांगायला अभिमान वाटतो आपण शिष्य म्हणून, महाराजांचे अनुयायी म्हणून, की बाबांनी आपल्याला कोट्यवधीची प्रॉपर्टी अंजनेरी इथे दिली आहे, आणि ज्याचा लाभ आपण सर्वजण घेतोय. म्हणा बरं आपल्या आईवडिलांना की आम्हाला एक खोली पंढरपूरला, एक आळंदीला आणि एक त्र्यंबकला घेऊन द्या, एवढंच म्हणा, कुणी का असे ना. हट्ट तर करून बघा, काय हरकत आहे करायला? आहे ना माझा बाप बागायतदार आहे, देईल ना मला खोली, देईल का? का नाही देणार? 1 बिघा जमीन घेईल माझा बाप, पण तिथे खोली घेणार नाही. राग आला तर येऊ द्यात, आजच्या दिवशी
राग आला तर जरूर येऊ द्या, पण तो राग तो दुसऱ्या दिशेने वळवता आला पाहिजे. मला पण फार राग येत होता. आता राग आणावा लागतो, अवसान घ्यावं लागतं. म्हणजे आता उगीच आरडाओरडा करावा लागतो. काल यांनी पाहिला आरडाओरडा माझा, करावा लागतो. कारण फुसकारल्याशिवाय आहे ना, तुम्ही जाणकार आहात, तुमच्याकडूनच शिकली आहे मी. तुम्ही सर्व माझे गुरुच आहात. सांगायचं एवढंच आहे की यद्यद आचरती श्रेष्ठ तत्तद देवे तरो जना, एथ वडील जे करती तया नाम धर्मू ठेविती. म्हणून आपल्या बापाने जे केलंय ना तेच करायचं. म्हणून ज्ञानेश्वरी आणि व्यासपीठ घेऊन इकडे बाहेर आली पळत पळत. 8:24 झाले. दादा भजन सुरू नाही झालं, मला बाबा बोलतायत तुझी लायकी नाहीये, वेळ पाळता आली नाही तर तू प्रवचन पण नाही करायचं आणि कीर्तन पण नाही करायचं. खानदेश भागात इकडनं फोन, तिला आल्यावर जेवण चहा देऊ नका, आधी प्रवचनाला बसवा. मागच्या वर्षी सुद्धा जे आलेले आहेत त्यांना माहिती आहे, घोटभर पाणी सुद्धा न घेता मी तसेच फक्त हात धुवून प्रवचनाला बसलेली आहे. लगेच हरिपाठ आणि त्याच्यानंतर मला चहा मिळाला आहे. ही बाबांची शिस्त जर आपण पाळली तर आपल्या गावचे नदी नाले तुडुंब भरभरून वाहतील. काय म्हटली मी? जागृतावस्थेत मला कळतंय मी काय बोलते. काय म्हटलं मी? जर आपल्या गुरूंनी दिलेलं, श्रीगुरूंनी दिलेलं परमार्थातलं पथ्य आपण सांभाळलं, ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावी. पथ्य नाम विठोबाचे. तसं प्रपंचामध्ये सुद्धा तुम्हाला मला अनुग्रह देताना काही पथ्य दिलंय. काय? तुम्हाला गुरुपौर्णिमेला ही तुमची गुरुगादी आहे. पाचोरेवणी ही आपली गुरुगादी आहे. मी पाहिलं 2006 पासून बाबांनी जेवढ्या जणांना, जेवढ्या भाविकांना, जेवढ्या माझ्या गुरुबंधू गुरुभगिनींना अनुग्रह दिला, प्रत्येकाला बाबा सांगत होते की आजपासून ही तुझी गुरुगादी आहे आणि वर्षातून एकदा तुला इथेच यावं लागेल. कारण आहे, गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरु फक्त आणि फक्त इथेच राहतात. मला खूप माझ्या गुरुभगिनी गुरुबंधू यांच्याशी वाद घातलेत मी 3 वर्षांपासून, आणि माझ्या शंकांचं समाधान मला वेळ मिळेल तसं मी ठाकरे महाराजांकडून करून घेणार आहे. कारण मी परिपूर्ण नाही. मला आज्ञा दिली महाराजांनी, तू प्रवचन कर म्हणून मी करते, तू कीर्तन कर म्हणून करते. याही पुढे जाऊन सांगेन, त्यांनी म्हणावं 8 ते 10 घंटे तू बडबड करते शिक्षिका म्हणून, मूर्खासारखी बडबड करते. लोकांची कार्टीपोर्टी सांभाळताना तुला 10 तास बडबड करायला काहीच वाटत नाही, आणि 2 तास देवाच्या नावाने विठ्ठल विठ्ठल म्हणायला तुला मरण आलंय का? इतका सहज परमार्थ शिकवणारे ब्रह्ममूर्ती. अज्ञानी सन्मार्गाला कसे लावायचे हे महाराजांकडून खरंच जे कोणी असतील ना, ज्यांना वाटतं की आम्ही बाबांसारखं बनावं, आहेत असे अनेक ब्रह्ममूर्ती आहेत. तुम्हाला पण माहिती आहेत, काही स्वयंघोषित ब्रह्ममूर्ती आहेत. मला कोणी आत्ता शूट जरी केलं ना तरी चालेल, पण मी बोलतच राहणार. मी पाहिलेले ब्रह्ममूर्ती म्हणजे फक्त ब्रह्ममूर्ती दामोदरजी महाराज खेडगावकरच, दुसरे नाही. आचार, विचार, उच्चार यांचा त्रिवेणी संगम ज्यांच्या जवळ पाहायला मिळाला, धडधडीत वैराग्याचं ज्यांच्या जवळ वैराग्य होतं, ज्ञान किती अथांग ज्ञानाचा सागर, जेवढे ग्रंथ तिथे कपाटात ट्रस्टींनी ठेवलेत आत्ता, ते सर्व ग्रंथ अभ्यासाची गरज नव्हती, तुमच्या माझ्यासाठी ते हातात धरले त्यांनी. योगभ्रष्ट योग पुरुष जन्माला येतात, योगी म्हणून जे जन्माला येतात, ब्रह्ममूर्ती योगी, तपस्वी, आत्मसाक्षात्कारी संत, त्यांना या अभ्यासाची गरजच नसते. काशीला गेले तुमच्या माझ्यासाठी, आळंदीला 4 वर्ष इंद्रायणीचं पाणी पिऊन मधुकरी मागून राहिले तुमच्या माझ्यासाठी. काही गरज नव्हती. गर्भ श्रीमंत घराण्यात जन्म झाला होता महाराजांचा. 1000 एकर जमीन होती, बागायत होती, आणि त्याच बागायतीवर महाराजांनी हा आश्रम उभारलेला, याचे पुरावे आहेत.
ती मंडळी माझ्या जन्माच्या आधीपासून इथे आत्ता हजर आहेत, ज्यांनी द्राक्ष बागेत रात्र रात्र महिना महिना काम केलं, म्हणजे सेवा केलेली आहे. म्हणून ही ओवी मी घेतली आज चिंतना करता. यात मोहन अण्णा आपल्या संस्थांचे अध्यक्ष, हे सुद्धा त्यांच्या तरुण वयामध्ये म्हणजे 18-20 या वयामध्ये पिंपळगाव यायचं, तिथून सायकल भाड्याने घ्यायची, नाही मिळालं तर पायी चालत राहायचं, बाबांच्या पर्णकुटीवर जायचं. फक्त लोक वाटेल ते बोलतात हो, बोलण्यापूर्वी विचार करावा, बोलून विचारात पडू नये. शब्द आणि बाण एकदा सुटले आणि समोरच्याला जर घाव बसला, तुम्ही कितीही प्रयत्न केला तर ते माघारी येणे नाही. 3 वर्ष मला महाराजांनी सांगितलं, मनीषाताई तुम्हाला 3 वर्ष शांतच राहावं लागेल. तो अनुभव मी घेतला. त्या कठोर अशा अग्निदिव्यातून परीक्षेतून मी गेली. पण त्यानंतर एकांतात जेव्हा चिंतन घडलं, त्या सर्व प्रश्नांची उत्तरं मला ब्रह्ममूर्तींनी त्यांच्याच जी गुरुगादी आज आपण तिथे आरती करणार आहोत, पाद्यपूजा करणार आहोत, त्याच त्यांनी सांगितलेल्या त्यांच्या परमवास्तव्याने 40 वर्ष. अहो, या 15 एकरच्या क्षेत्रामध्ये असं एकही अणुरेणू आणि इंचभर जागा नाहीये जिथे ब्रह्ममूर्ती दामोदर महाराजांचे चरण कमल लागलेले नाहीयेत. मी तर एवढं पाप केलंय ना की या कमणीच्या आत येताना मी कधी कधी चांबडी चप्पल घालून आली. जेव्हा मी वाचलं कल्याण मासिकात ग्रंथामध्ये, तेव्हा मला कळलं, जेव्हा माझे ज्येष्ठ श्रेष्ठ जुने म्हातारी गुरुबंधू त्यांनी काय करावं, बाहेरच ते चपलाबुटं काढावे आणि कमानीच्या आत आल्याबरोबर डायरेक्ट लोटांगण घालून, काही जण कपाळाला माती लावतात या आश्रमातली, काही जण पुडी बांधून घेऊन जातात. खूप बारीक लक्ष ठेवा तुम्ही. श्रद्धाळू भाविक काय करतायत, त्यांना काय प्रचिती येते, एवढी ताकद आहे त्या संतांच्या रजकणामध्ये. अभंग आहे ना आपला, संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. सांगा तुमच्या माझ्या प्रपंचामध्ये आता कुठली वासना शिल्लक आहेत? वासना रहित झाले म्हणून सेवेला लागले. नवे नवे अशा एका रसायनामध्ये महाराजांनी तुम्हाला आम्हाला टाकलं की स्वच्छ धुवून काढलं. इतकी पात्र स्वच्छ केली, शुद्ध केली. कोणी कितीही आरोप केले, कोणी कितीही आरडाओरडा केला तरी आम्हाला त्याच्याशी घेणं, आम्हाला फक्त गुरुवारांची सेवा दिसते. महाराज म्हणायचे, मनीषाताई तुम्हाला कान किती? म्हटलं महाराज मी 1ली ते 4थीला आणि नंतर 8वी पर्यंत शिकवणारी प्राथमिक शिक्षिका आहे. आणि नेहमी महाराज म्हणायचे की सगळ्यात प्राथमिक शिक्षक म्हणजे वेडाप्राणी, वर्षानुवर्ष त्याच वयोगटाला शिकवतो आणि जन्मभर बडबड करतो. हे त्यांना आवडत नसायचं. म्हणून जेव्हा जेव्हा संधी मिळेल, जिथे जिथे फक्त ब्रह्ममूर्ती गुरुवर्यांचं नाव निघेल, आपण धावतच लगबगीने गेलं पाहिजे. महानिर्वाणापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी बाबांनी ज्या सांगितल्या, हरकत नाही आज मी तुमच्याबरोबर शेअर करते. लाईक करा, करू नका. कारण आहे ते ज्ञान पैगा बरवे, ते बरवं ज्ञान आहे. उद्या मनीषाताई फुकली, कुठेतरी नेऊन काडी लावून देतील, त्याच्याने कुणाला फरक पडत नाही. किती एक ते जन्मले आणि मेले, आत्तापर्यंत असे किती आले आणि गेले, पण ज्यांची कीर्ती युगानयुगे राहते ते ब्रह्ममूर्ती. हा उत्सव आपण करतोय आता सर्वजण, ही एवढी संख्या दिसते, ह्याच्यावर जाऊ नका. महाराजांचं ब्रह्मवाक्य असं आहे की जसं शिर्डी संस्थान, शेगाव संस्थान आणि अन्य जी मोठी मोठी संस्थान आहेत ती काही 1-2 वर्षात डेव्हलप झालेली नाहीत. आज त्या संस्थान 50 वर्ष, 55 वर्ष, 75 वर्ष, 100 वर्ष, 125 वर्ष गोंदवल्याची असेल. अनेक संस्थान आहेत जिथे शांततेने जा, भेट द्या आणि एकांतात चिंतन मनन करा. घाई करू नका परमार्थात निर्णय घेण्याची. बऱ्याच जणांनी मला सल्ला दिला, 3 वर्षापासून देत आहेत. मी ठाकरे बाबांना पण बोलली, ते म्हणे नाही त्याच्याकडे लक्ष नाही द्यायचं.
म्हटलं बाबा आम्हाला सांगतात अक्कांना आणि मला, काय इथे आश्रमात जा, तिकडे नोकरी करा, 40-50 हजार रुपये महिना कमवा, मस्त बंगल्यात राहा, फोर व्हीलर उडवा, इथे काय म्हणे झाडू मारत बसता सकाळपासून. म्हटलं ठरवलं असतं तर महाराजांच्याच आशीर्वादाने मी परमनंट मुख्याध्यापिका होते, 7वं वेतन आयोग घेत होते. मला काही ते कळू नव्हतं. पण मला सांगा, किती कोटी रुपये, किती अब्जावधी रुपये, किती खरबो रुपये मी खर्च केले म्हणजे मला ब्रह्ममूर्ती संतांची, माझ्या माऊलीची सेवा मिळाली असती. कोटी जन्मांची पुण्य संपत्ती जर आपल्या पदरी असेल आणि त्यातही श्री गुरूंची कृपा झालीच तरच तुमच्या माझ्यासारख्या सेवेकऱ्यांचा अंगीकार करून ब्रह्ममूर्ती आपल्याला सेवा देतात. म्हणून जोरदार टाळ्या स्वतःसाठी सुद्धा वाजवा. कारण त्या भाग्यवंतांमध्ये भाग्यवानातला भाग्यवान तो जीव मी आहे, स्त्री असो पुरुष असो. कारण माझी निवड कुठल्या तरी सेवेसाठी बाबांनी केलेली आहे. ती कोणती सेवा असेल, भजनाची असेल, काकड्याची असेल, स्वयंपाकाची असेल, हे गालीचे अंथरण्याची असेल, फुलांच्या माळा करण्याची असेल, रांगोळी काढण्याची असेल, संडास बाथरूम धुण्याची सुद्धा असेल. जर जगदवंदे जगद्गुरु न्हाणी घरातला किडा व्हायला तयार आहे तर तुमची माझी काय लायकी आहे. मला असं वाटतं या आश्रमामध्ये महाराज म्हणायचे, मनीषाताई 2019 म्हणजे 2017 ते 2020 ही 3 वर्ष माझ्यासाठी अतिशय कठोर आणि अतिशय अवघड गेलीत. तुमच्यासाठी सुद्धा गेली, पण तुमच्या लक्षात नाही आलं. महाराज म्हणायचे, राजू येतो का, ये ना 4 दिवस. नाही राजू आला. महाराज म्हणायचे, श्याम अरे ये ना पिंपळे, ये जरा 4 दिवस. श्याम नाही आला. मुकुंदा धोंडीराम अरे रंजनाला घेऊन येतो का त्र्यंबकेश्वरला, ये आठवडाभर, काम आहे तुझ्याकडे. नाही माझ्या मुकुंद काकांना वेळ मिळाला. असे अनेक उदाहरणं आहेत. जेव्हा त्यांनी आठवण केली, फोन केला, वारंवार तुम्हाला बोलावलं, ते बोलावणं सामान्य बोलावणं नव्हतं. आता किती माथा कुटला, किती काथ्याकूट केली तरी बाबा तुम्हाला बोलवणार आहेत. त्यांनी बोलावलं म्हणून आपण आलो इथे. असं डोक्यातून काढून टाका. काही व्हायरस 3 वर्षात वेगवेगळ्या लोकांनी आपल्या डोक्यात घालून दिलेत. आता काय पाचोऱ्याला बाबा आहेत का, आता काय पंढरपूरला बाबा आहे का, त्र्यंबकला बाबा आहे, कशाला जाता तुम्ही. मग मी त्यांना विचारते, तुम्ही शिर्डीला का जाता. माझा सरळ प्रश्न आहे. माझा देव जर पाचोऱ्याला राहतो, अंजनेरीला राहतो, पंढरपूरला आषाढी वारीला बाबा जर पंढरपूरला राहतं तर मी 4 दिवस तिथे जाणार म्हणजे जाणार. तिकडे मेली तिकडे खपली तरी चालेल. आता मला 3 महिन्यापासून सारखं माझ्या मागे लागलेत, चला अमरनाथ यात्रेला चला. म्हटलं मला इथे अमर व्हायचं, तिकडे नाही जायचं. माझे अमरनाथ बाबा इथे बसलेत, त्यांना सोडून मी जाणार नाही. त्या अमरनाथला मला दर्शन द्यायचं तर तो मला इथे देईल ना. एवढी श्रद्धा आढळ जर असेल तर महाराज म्हणायचे की देवाला येऊन तुमची कामं करावी लागतात. आणि याचं ज्वलंत उदाहरण, चालतं बोलतं उदाहरण म्हणजे सटाण्याचे संत देव मामलेदार, ज्यांची दिंडी बाबांना भेटायला इथे येते आणि त्र्यंबकेश्वरला अंजनेरीच्या आश्रमात सुद्धा येते. काय करावं त्यांनी. जे मामलेदार पद आहे, दुष्काळ पडला, ते सांभाळताना वारी पण करायची आहे, सगळा खजाना रिता करून दिला, स्वतःकडची संपत्ती सर्व सटाणेकरांना वाटून दिली आणि वारीला निघून गेले. इकडे इंग्रजांचा काळ होता, अधिकारी आले, कुठे आहेत, पांडुरंगाला यावं लागलं आणि साक्षात पांडुरंगाने तिथे देव मामलेदारांच्या रूपाने सेवा केलेली आहे. मग आता तुम्ही सांगा, इथे महाराजांनी वचन दिल्याप्रमाणे 2020 साली बाबा कुठेही गेलेले नाहीयेत. परमपूज्य हरिभक्तपरायण दिलीप महाराज ठाकरे यांचं कीर्तन ज्यांनी ऐकलं असेल, त्यांचं प्रवचन ज्यांनी ऐकलं असेल समाधी सोहळ्यात
वेळेस सुद्धा आणि नंतर सुद्धा सप्त्यामध्ये त्यांनी 1000 वेळा सांगितलं की बाबा कुठेही गेलेले नाहीत. आम्हाला जर बाबा इथे दर्शन देतात, आमच्याशी बोलतात, का लळयांचे लळे ज्ञानेश्वरी तोवी आहे, मनोरथांचे मनोरथ पूर्ण करतात, लाड करतात. मग मला सांगा, तुमचे माझे कोणते लाड बंद केलेत बाबांनी? गुलाबजामची पंगत बंद व्हायला पाहिजे होती 3 वर्षात, का नाही झाली? कोण देतंय गुलाबजाम तुम्हाला मला खायला? आज गुरुपौर्णिमेची जी विशेष भाजी होती तीच आपल्याला खायला मिळणार, ती कोण देतंय? ट्रस्टी नाही देत, आम्ही नाही देत, बाबा देतात. आम्ही काय कुणाचे खातो रे, आमचा गुरु राम आम्हाला देतो रे. छाती ठोकपणे सांगा, माझ्या प्रपंचामध्ये जे काही आहे ना, न लाजता सांगा, हे मला ब्रह्ममूर्तींनी दिलेलं आहे. तर म्हणेल तुम्ही ब्रह्ममूर्तींची लेकरं आहात. मला येऊन म्हणू नका ताई चला तिकडे अजून चांगलं आहे, येणार नाही, अजिबात येणार नाही. इथे प्राणत्याग करील पण येणार नाही. कारण आहे, पतिव्रतेला पती प्रमाण, शिष्याला गुरु प्रमाण. एकदा गुरूंची माळ गळ्यात घातल्यानंतर व्यभिचार करायचा, दुसरा गुरु करायचा, माळ काढून टाकायची, नरककुंडाची सामुग्री जमा करायची? अजिबात नाही, ते होणार नाही. खूप जण येतात, ताई बाबांची माळ घातलेली होती पण आता काढली 3 वर्षात, आता दुसरे गुरु करून आलो, पण आमच्या प्रपंचात खूप अडचणी आल्या, मग तुम्ही बाबांना सांगा ना आता मला माळ घालायची आहे. म्हटलं बाबांनी माळ घातली होती ना, गुरुपौर्णिमेला आहे, तिथे नाक रगडा आणि घालून घ्या स्वतःच्या हाताने. उद्या तिकडे जाऊन अपप्रचार करू नका. मनीषाताई चित्राताई बिझनेस करतायत, बराच अपप्रचार झालाय आमचा, ट्रस्टींचाही झाला. ट्रस्टी आता भिकेला लागले म्हणे, भीक मागायला लागले. मला सांगा, ही झोळी घेऊन मी जर गोताण्याला आली आणि तुम्हाला म्हटलं मला या इमारतीला रंग द्यायचा आहे, माझ्या गुरूंचं जे सद्गुरू निवास आहे मला रंग द्यायचा आहे, मला महाराज म्हणायचे मनीषाताई तुमच्यात हिंमत आहे का भिक्षापात्र हातात घेण्याची? कायम गुरुपौर्णिमेला पंढरपूरहून आले का महाराज काय बनू? नाही, पाचोऱ्याला जा, ही झोळी देतो आणि 5 घरं मागून माझ्यासाठी आण. हे जर वारंवार महाराज बोलले, त्याचा अर्थ मी असा काढला की प्रसंग पडला तर मनीषाताईला ही झोळी घेऊन फिरावं लागणार आहे. कशासाठी? माझ्या गुरूंचं जे अधिष्ठान आहे, जी इच्छा आहे ती पूर्ण करण्यासाठी. भीक मी दुसऱ्या तिसऱ्या कोणाकडे नाही मांडणार. मी भिवंडीला जाईल, मी गोताणाला जाईल, मी धुळ्याला जाईल, मी जळगावला जाईल, मी खेडगावला जाईन, तिथे जोगवा मागेन ब्रह्ममूर्तींच्या नावाने. कारण मला नरककुंडाला नाही जायचंय. नरककुंड कसा असतो? फार भयंकर. 2 वेळा महाराजांनी आत्ता योग आणून दिला गरुड पुराण कथा करण्याचा. 7 दिवस गरुड पुराण कथा आणि 8व्या दिवशी त्यावर प्रवचन. सडकून ताप भरला, सोपं नाही गरुड पुराण. आणि तेव्हा कळालं की बाबा वेळोवेळी जे सांगत होते ते गरुड पुराणातलंच होतं. तोपर्यंत अज्ञान. हसून द्यायची मी. महाराज म्हणायचे, हां मनीषाताई मग कसं वाटलं, वर जाऊन आल्या तुम्ही? म्हटलं महाराज मला धरून वरतून सोडायचे, परत वर न्यायचे, परत सोडायचे, परत वर न्यायचे, परत सोडायचे. ते यमाचे दूत. तो ट्रेलर होता. मला म्हणे पिक्चर फार मोठा आहे. एक पथ्य दिलंय की तुम्हाला रामकृष्ण हरीचा जप करावा लागेल. कुणाला? आपल्याला. मी तुम्हाला नाही म्हणत, आपल्याला. काय करावं लागणार आहे? रामकृष्ण हरीचा जप करावा लागणार आहे. आता सांगा, जपमाळा घ्यायला माझ्याकडे वेळ नाही, पंढरपूरची वारी करायला वेळ नाही, त्र्यंबकेश्वरला सप्त्याला यायला तर अजिबात वेळ, सुट्टीच नाही मला. गुरुपौर्णिमेला मी कसं तरी वेळ काढून आलोय. हरकत नाही, तुम्ही कसेही आलात तरी बाबांच्या इथे एकदा हजेरी लावली ना, फक्त हजेरी लावायची आहे, प्रसाद आपोआप देतात. ज्यांनी ज्यांनी अतिशय प्रामाणिकपणे गुरुवर्यांचं हे बोल अंगीकारले, त्याचं अनुकरण केलं, त्यांनी मला आजपासून म्हणजे गुरुपौर्णिमेपासून आत्ता पौषवारीपर्यंत तुमचे अनुभव सर्वांचे जे आम्ही 2020 पासून आवाहन करतोय,
की तुमचे अनुभव तुम्ही एका कागदावर लिहा आणि संस्थांमध्ये आणून द्या. का? मागचे जे येणारे आहेत त्यांना काहीतरी हवंय, पुढच्या पिढीला काय वारसा देऊन जाणार आहोत आपण. म्हणून हे जे संस्कार आपल्याला बाबांनी दिलेत की परमार्थामध्ये वेळ पाळली पाहिजे, प्रपंचामध्ये पाळतोच. मी कधी कधी माझ्या या माता भगिनींना फार कठोर बोलते, तरी गुरुवारी गेल्या की पुन्हा पुढच्या गुरुवारी येतातच, एकादशीला गेल्या की पुन्हा येतातच. त्यांना मी म्हणते, तुम्ही इकडे जुनी साडी का घालून येता आश्रमात? वटसावित्री पौर्णिमा आहे, हरतालिका आहे, आषाढी आहे, गुरुपौर्णिमा आहे. मला काय सांगायचंय की लग्नाला जाताना भरजरी वस्त्र घालून जातो, मग इथे बापाची श्रीमंती दाखवायची, या ना नटून थटून आश्रमामध्ये. काय बिघडलं सांगा ना. गुरुपौर्णिमेच्या उत्सवाला चालली, सुनेला सांगा कपाटातून सगळ्या नव्या देवर का साड्या. कारण माझे तर 4-5 गठोडे बांधून पडलेत. ते आमचे एक गुरुबंधू आले याचे अंतापूरचे, 500 रुपये हातात द्यायला लागले अण्णा. आत्ता तिथे गोपीदादाने पाहिलं, ताई तुम्हाला गुरुपौर्णिमेची ही साडी भावाकडून. म्हटलं हे गुरुपौर्णिमेची साडी, हे डवळं घातलंय ना आता, ही फुकट मिळतं मला. काय? हे जे वस्त्र आहे ना, हे मला खरेदी करायला जावं लागत नाही. मग आता मला 500 रुपयाची गरज काय? तुम्ही दानपेटीत टाका, आपल्याला आश्रमाचं काम करायचंय. निकुंभे गावामध्ये समाधी सोहळ्यानंतर गेल्यानंतर 30 महिला बचत गटाच्या, ठाकरे बाबा 30 महिला, 500-500 रुपये किती झाले? किती झाले? माझं गणित कच्चं आहे. किती रक्कम झाली? 30 महिला 500 प्रमाणे 15,000. मला कडू लागत होते. म्हटलं हे सगळे तुम्ही साड्या जिथून आणल्या तिथे परत करायच्या, ते 500 रुपये जमा करायचे आणि त्र्यंबकला काम चालू तिथे पोस्ते करायचे. त्यांनी केले. एकदा जोरदार टाळ्या त्या भगिनींसाठी. आपला बिझनेस नाहीये, आपल्या वारकरी संप्रदायात एजंट नाहीये, शृंखला नाहीये. मला ठाकरे बाबांनी सांगितलं, मनीषाताई 10 शीट द्या. मग मी यांना सांगेन, आप्पा 10 शीट द्या. तुम्ही अक्कांना सांगा 10 शीट द्या. आपल्याकडे नाही चालत. चालतं का? कमीत कमी हे जमत नाही तर एवढं तरी करूया की जी गोष्ट गरजेची आहे तेवढेच करूया. आता माझा अधिकार नाहीये, पण तरी सुद्धा मी काय करत असते माहितीये, जो कोणी या प्रांगणात येतो, या कमणीच्या आत येतो, मी पिशाच्या सारखी मागेच लागते. मला जर तो तंबाखू खाताना दिसला, सुरेश दादा म्हणजे आपले अध्यक्ष आहेत, अण्णा आहेत, सगळ्यांनी पाहिलं, ट्रस्टींनी, ते हसतायत. रामदास महाराज, आमचे घुमरे बाबा, ते पण हसतायत. मी मागे लागते. 13 रुपयाची एक पुडी, दिवसाला 2 पुड्या, 13 दुने 26, दिवसाला 25 रुपये खर्च, महिन्याचा किती झाला? 750 रुपये, गुणिले 12 द्या मला. एक पावती पुस्तक लवकरच छापून घेणार आहे. जागेवर दंड 500 रुपये. आश्रमात थुंकला ते भर आणि 500 रुपये पण भर. आश्रम पण स्वच्छ राहील आणि कार्य पण पुढे जाईल. थुंकून मला लाज नाही वाटत सांगायला, माझे मामा एक्सपायर झाले बाबांनंतर 1 महिन्याने. आईचे सख्खे बंधू मोठे मामा इतकी दारू प्यायले, इतकी दारू प्यायले, बाबांना कबूल झाले. म्हणे अरे तू पोरा किती दारू प्यायला? बाबा म्हणे मी कमीत कमी 5 टँकर दारू आत्तापर्यंत पिलोय, वय वर्ष 55 पर्यंत. किती? 5 टँकरची जर व्हॅल्युएशन काढली तर मामांचे इतके बंगले आणि इतक्या मर्सिडीज कार असत्या. विचार करा. अंधश्रद्धा निर्मूलन आणि व्यसन मुक्तीवर एवढी वर्ष वयाच्या 95 पर्यंत कार्य करणारी एकमेव विभूती म्हणजे ब्रह्ममूर्ती दामोदरजी महाराज खेडगावकर. इथून त्या बर्डावर तिकडे एवढा मोठा मंडप दिलेला असताना कीर्तनाच्या इथून माईकवर सांगत त्याला धरून आणणारे तो सिगारेट पितोय. आम्ही अनुभवलं हनुमानवाडीला. मी लहान होते, 4थी-5वीला. एवढं लक्ष ज्यांचं असतं, सांगा ते तुम्हाला नरकाला जाऊ देतील का? मग आता सांगा आपला उद्धार झालाय की व्हायचा आहे?
बोला पटापट, माझा वेळ संपली आहे. उद्धार झालाय की व्हायचा आहे? मग आता पुढच्या पिढ्या नरक कुंडाला जाऊ नये असं वाटत असेल तर कमीत कमी जो आश्रमात येतोय त्याला अडवू नका. नीट ऐका, आश्रमात येतोय त्याला अडवू नका. जो भजनाला चाललाय त्याला अडवू नका. जो चुकीचे टाळ वाजवतोय त्याला अडवू नका. जो चुकीचा हरिपाठ म्हणतोय, बाह्य म्हणतोय, बाह्या म्हणतोय, काय म्हणतोय त्याला अडवू नका. फाटकी तुटकी का होईना वळकटी केलेली सासूने सुनांपासून चोरून आणलेली, शासनाने दिलेला 2000 रुपये वर्षाला का काय असतील त्याच्यातून चोरून आणलेली नोट जर ती बाबांना अर्पण करते, तिला हसू नका. बाबांना ते 1 रुपयाचं दान आवडत होतं. 1 लाख रुपये घेऊन मंडळी येत होती. बाबा याला रंग द्यायचा ना, मी एकटा देतो. बाबा म्हणायचे तू बाजूला बैस, थोडा वेळ तू तिकडे बैस, तू तिकडे बैस, मी सांगितल्यापर्यंत उठू नको. का? तुमचा खारीचा वाटा बाबांना हा होता. कारण कमावलेल्या 100 रुपयातून 1 रुपया हा धर्मासाठी दान करायचा असतो. आता काही जणांनी बोलले ते पाप मी ऐकलं, माझ्या कानांनी केलं, त्याचं प्रायश्चित्त मला बाबांनी दिलं. म्हणे बाबांनी जर एवढं जन्मभर पैसा नाही घेतला तर बाबांनी त्र्यंबकेश्वरला का पैसे मागितले आमच्याकडून? दादा पण आहेत, त्या व्यक्तीचं नाव आम्ही सांगणार नाही. बाबांची कीर्तन प्रवचन विकायला सुद्धा बाबांचे शिष्य माझ्याकडे आले. सांगायला मला लाज वाटते. आपल्या गुरूंचं कीर्तन विकायला येणारी सुद्धा मंडळी आहेत. संस्थान घ्यायला तयार आहे, आणा. संस्थान घ्यायला तयार आहे, कारण आमच्या बापाची संपत्ती आम्ही सांभाळणार आहे शेवटच्या क्षणापर्यंत. ही खानदेशातली शेकडो गावं, आज मोठा गुरुपौर्णिमा उत्सव, नाशिक जिल्ह्याचं नवे संपूर्ण महाराष्ट्र वारकरी संप्रदायाचं भूषण प्रातस्मरणीय ब्रह्ममूर्ती दामोदरजी महाराज खेडगावकर. आज नाशिक जिल्ह्यात किती मोठा उत्सव पाहिजे. आज बळसाण्याला जाऊन पहा, डायरेक्ट ट्रॅक्टर भर शिरा रात्रीच तयार झालेला आहे. बरोबर आहे गोरख भाऊ, मी स्वतः पाहिलंय. 10च मिनिटं डोळा लागला तर तिकडचा प्रसाद मला दिसला, माझी झोपच उडाली. तेवढ्यात शांतीलाल भाऊंनी आवाज दिला, मनीषाक्का मनीषाक्का, बाबा आले, स्वयंपाक करायचं, आलं नाही, लसूण नाही. म्हटलं बाबा आले? तशीच पळत गेली. दत्ताभाऊ साक्षीदार याचे, बाबा कुठेही गेलेले नाहीत. आज ह्या प्रवचनातून एवढंच घरी घेऊन जा, पक्की खूणगाठ बांधा की ब्रह्ममूर्ती दामोदरजी महाराज आपले बाबा इथेच आहेत. कुणी किती आपली दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला तरी कृपा करून त्याला बळी पडू नका. कारण यमधर्मा पुढे गेल्यानंतर पुन्हा यमधर्म आपल्या गुरूंना विचारतो, ब्रह्ममूर्ती हे तुमचे शिष्य आलेत, एवढ्या एवढ्या गाढव चुका यांनी आश्रमात राहून केल्यात, आता यांना वैतरणीत टाकायचं का पुन्हा आश्रमात सेवेला पाठवायचं? बाबा म्हणतात नका नका, घुस जरी झाले तरी माझ्याच आश्रमात घुसवून पाठवा. उंदीर झाले तरी माझंच सामान कुरतडू द्या, माझ्याच गाद्या कुरतडू द्या, माझेच टाळ पकवाज खाऊ द्या. हे घूस, उंदीर, पाली हे दुसरे तिसरे कोणी नाही, आपणच बाबांच्या आश्रमात राहून किंवा त्यांच्या सेवेत राहून ज्या चुका केलेल्या आहे ना, कर्माचा सिद्धांत, ते फळं भोगणारे आपणच. या उंदर घुशी म्हणून आम्ही मारत नाही पटकन. तिला म्हणतो तू सुधारणार आहे का? नाही सुधारणार. चंपी धर मग आता हिला दे मोक्ष. महाराजांनी शेवट जे सांगितलंय तेवढंच तुम्हाला सर्वांना सांगते आणि सेवेला पूर्णविराम देते. बाबांनी सांगितलं मनीषाताई आणि अक्का ही 2 नावं काढून टाका आणि सर्वांनी स्वतःला त्या जागी ठेवा. जर तुम्हाला या आश्रमात सेवा करायची असेल, तुम्हाला इथे राहायचं असेल तर तुम्हाला काही पथ्य सांभाळावी लागतील. या आश्रमात, या कमानीच्या आत येणाऱ्या प्रत्येकात तुम्हाला भगवंतच पाहावा लागेल, ही पहिली अट त्यांनी घातली. माझ्या आश्रमात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीत कुणी असो, गरीब श्रीमंत, त्याच्यात तुम्हाला भगवंत पाहता येईल का तरच राहा, नाहीतर तुमच्या संसारात निघून जा. दुसरी गोष्ट, बाबांनी एवढी वर्ष माझं जेवढं वय ना तेवढी कीर्तन प्रवचन ऐकलेली तुम्ही मंडळी आहात. बाबांनी सांगितलं दुसऱ्याची उंची मोजू नका, टेप स्वतःला लावा, स्वतःचे दोष आधी पहा. कारण दुसऱ्याच्या चुका शोधत बसलो तर आयुष्य खूप कमी आहे. म्हणून हे ज्ञान पैगा बरवे, जरी मणी आथी आणावे
तरी संताया भजावे सर्वस्वेसी. मग सगळं सर्वस्व द्यायचं म्हणजे काय? पुढच्या ओळीत आहे, तरी तनु मनु जीवे चरणासी लागावे आणि अगर्वता करावे दास्य सकळ. हा, मी आश्रम सांभाळते, मी झाडू मारते, मी स्वयंपाक करते, मी हे करते आश्रमात, हा अहंकार काहीच कामाचा नाही. चेंदा मेंदा करून पार धुळीस मिळवतात ते. इतकं असहाय अगतिक करतात की मीपणा संपल्याशिवाय स्वीकार सद्गुरू करत नाही. तरी तनु मनु जीवे चरणासी लागावे आणि अगर्वता नाही. सगळे एकाच गुरूंचे लेकर आहेत. गरीब नाही, श्रीमंत नाही, उच्च नाही, नीच नाही, कुठल्या जातीचा नाही, धर्माचा नाही, पंथाचा नाही, अजिबात नाही. सगळं सोडून द्यायच्या उपाध्या आणि सेवेला लागायचं. तेथ सेवा हा दारवंटा, तो स्वाधीन करी सुबटा, मज एका ते ओळगोनी. इथे श्री गुरूंच्या पर्यंत, त्यांच्या गृही प्रवेश मिळायचा असेल तर सेवेचा उंबरठा ओलांडावाच लागतो आणि सेवेचा उंबरा ओलांडल्याशिवाय सद्गुरूंचं दर्शन होत नाही. म्हणून आलेल्या सर्व भाविक भक्तांना, गुरुबंधू गुरुभगिनींना सर्वांना हात जोडून एवढीच विनंती आहे की पाचोरेवणी असो, अंजनेरी असो, पंढरपूर असो किंवा खानदेशातले सप्ते असो, तिथे गेल्यानंतर पडलेली पत्रावळी उचलायची लाज वाटू द्यायची नाही. संडास बाथरूम धुवायची लाज वाटू द्यायची नाही. कारण इतर अन्य संस्थानांचं मला सांगितलं जात आहे की ताई त्या संस्थानांमध्ये असे तर मग आपल्याकडे का नाही? आपल्याकडे होईल, कारण आपल्या बाबांनी स्वतः झाडू मारलेला आहे, स्वतः विटा रचलेल्या आहे. कालच्या कीर्तनकारांनी सांगितलं की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ब्रह्ममूर्ती असे एकमेव संत आहेत जे सिव्हिल इंजिनियर आर्किटेक्ट होते, ज्यांनी कुठलाही इंजिनियर आणून कुठलीही इमारत उभारली नाही आणि कुठलंही मंदिराचं काम कळसापर्यंत न्यायला त्यांना कुणीही डिझाईन करायला लागलं. आजही त्यांनी काढलेले प्लॅन इथे पडलेले आहेत. आणि एकच अनुभव मी घेतला, जेव्हा हट्टीला चोकअप झालं होतं, बाबा म्हटले की आणि इकडे तुला काय कळतंय? चित्राताईला म्हणे फोन घेतला, म्हणे अरे त्र्यंबक बघ, इथून या दिशेला तिथे पाईप टाकलेला आहे, फक्त तिथे खोद. तिथे खोदल्यानंतर चोकअप निघालं. म्हणजे अहो कळलं नाही मला ब्रह्ममूर्ती संत. देहाने मी त्यांना बघितलं, काय नाही धोतर बनियन घातलेले, दाढी जटा वाढवलेले, कायम रागवतात, अजिबात नाही. आत्ता तरी पावलं उचलून टाकायची. ते अज्ञान गेलंय ना, ज्ञानाची ज्योत पेटली आहे ना, मग तिच्या उजेडामध्ये आज सर्वांनी ही गुरुपौर्णिमा साजरी करायची आहे. ब्रह्ममूर्ती दामोदर महाराज संस्थान पाचोरेवणी आणि सर्व पदाधिकारी यांच्या वतीने पुन्हा एकदा आलेल्या सर्व भाविक भक्तांचं हार्दिक स्वागत करते. एकदा जोरदार आपण जयघोष करूया ब्रह्ममूर्तींचा आणि मग प्रवचनाला पूर्णविराम देऊ. सच्चिदानंद सद्गुरु संत ब्रह्ममूर्ती दामोदरजी महाराज की जय. सच्चिदानंद सद्गुरु संत ब्रह्ममूर्ती दामोदरजी महाराज की जय. सच्चिदानंद सद्गुरु संत ब्रह्ममूर्ती दामोदरजी महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरे विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की